शिवाज्ञा आणि साक्षी नाही, शिवाज्ञा रायडर्स आणि साक्षी ना मोस्टली होती. नक्कीच दाहुल ओली प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम अगदी एक देखणं आयोजन. पहिल्या पर्वामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आहोत. तमाम क्रीडा रसिकांचं शब्दसुमनाने हार्दिक हार्दिक स्वागत करूया. सर्व मंगल्य मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. महाराष्ट्राचं एका बाजूला आपण पाहतोय भक्तिदास बॉलर आहे ना, भक्तिदास गोलंदाजी ट्रॅक वरती, तर बॅटर तेजस पोकले आणि दुसऱ्या बाजूला दीपेश शेगुलकर. एकाच संघातून खेळताना आज पुन्हा एकदा एकाच संघामध्ये वर्णी लागले. या ठिकाणी कुठेतरी या मॅचला सुरुवात होते. पहिलाच बॉल अगदी कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु या ठिकाणी सुरुवात तर चांगली केली आहे भक्तीच्या माध्यमातून. अगदी नक्कीच या खेळाडूकडे दमकम आहे. खूप सारे क्रिकेट याच्या माध्यमातून आतापर्यंत खेळलं गेलंय आणि नक्कीच या देखील टुर्नामेंटमध्ये एक त्यांच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं असेल. दोन्ही संघांना विनंती असेल एक एक खेळाडू आमच्यापर्यंत त्वरित पाठवायचा आहे. या ठिकाणी खराब कॉलिंग पाहायला भेटते. पहिल्या विकेटचं पतन होते, गॉल. नक्कीच अजून एक विनंती असेल, जसं बॅटर आउट होईल तर आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये जायचंय. 30 सर्कलच्या बाहेर बॅटर येईपर्यंत आपण मैदानाच्या आतमध्ये येऊन व्हायचंय, कारण का एका दिवसामध्ये डे लाईट मध्ये ही स्पर्धा आपल्याला कव्हर करायची आहे. तुम्हाला सर्वांचा लाडका खेळ म्हणजेच क्रिकेट. ज्या खेळाने तुम्हाला सर्वांना वेळ लावलं तो खेळ म्हणजेच क्रिकेट. अगदी थोडासा दीपेश नाराज असेल आमच्या डाव्या बाजूला, कारण का धावचीच्या स्वरूपामध्ये बॅटर बाद झालाय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. विशाल पोखले आपण पाहिलं तर धावलेली गावातून बिलॉंग करताना अगदी सातत्य दाखवलंय. या 2-3 वर्षामध्ये जर पाहिलं तर हा खेळाडू बहरामध्ये आहे, परंतु या ठिकाणी कुठेतरी संघ थोडासा दबावाखाली आहे आणि आपण जर पाहिलं तर दबावाखाली कसा खेळ करतो हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल. पहिला चेंडू निर्धाव, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट. संघाचा श्रीगणेश संघाचा श्रीगणेश दुसऱ्या चेंडूवरती झाला होता. पुन्हा एकदा आपण पाहतो एक्स्ट्रा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 30 सर्कलच्या आतमध्ये फील्ड होतोय. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते. 4 षटकांची लढत असेल. धावसंख्या जर पाहिली तर एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 धावा. कुठेतरी शप्पल करून खेळण्याचा प्रयत्न होता, त्याच्यामध्ये अपयशी राहिलाय आणि पुन्हा एकदा बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळते. दोन्ही ऑफिशियल पंच एका बाजूला आपण पाहतोय विनीत पेटावे, एक नामवंत क्रिकेटर, दुसऱ्या बाजूला आमचे बंधू देविदास खावडकर यांना पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय. पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये महत्वाची असते, कारण का खूप सारी टेक्नॉलॉजी इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आली आहे, परंतु तरी सुद्धा मैदानाच्या आतमध्ये 2 पंच हे असतातच. म्हणून पंच हे महत्वाचे असतात. सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला धावा करताना प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे, कारण का जरी विकेट जरी आपण पाहिलं तर सिमेंटचा असला तरी सुद्धा खेळपट्टी थोडीशी ओली आहे, त्यामुळे बॅटवरती बॉल प्रॉपर येणार नाहीये. पहिले षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जाऊन पोहोचली आहे. फक्त 3 धावा. लाजबाब खेळ भक्तिदासच्या माध्यमातून कुठेतरी नाणेफेकीचा कौल जिंकला आणि त्याच्यानंतर आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करणार असा जो निर्णय होता तो कुठेतरी सार्थ ठरवलाय आणि चांगलं षटक पहिला आपल्याला पाहायला मिळालं.
नक्कीच पहिल्या षटकाची सांगता झाली आहे. धावसंख्या जर पाहिली तर फक्त 3 एका गड्यांच्या मोबदल्यामध्ये. दुसरं षटक मार्गस्थ होतोय. निकेशला प्राचारण केलं जाते. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू कुठेतरी कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पडतोय, थोडासा उसळी घेतोय. विकेटच्या मागे चांगलं गॅदर आपण जर पाहिलं तर विकेटच्या मागे नक्कीच पहिला चेंडू अगदी गुडलिन स्पॉटला आदळतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 षटकांची लढत असेल. जर आपल्याला या मॅच मध्ये कुठेतरी एक चांगलं टार्गेट सेट करायचं असेल तर 25 किंवा 30 धावा बनवाव्याच लागतील. कारण का सकाळच्या सत्रामध्ये मी जसं सांगितल्याप्रमाणे तुम्हाला षटकार किंवा चौकार येणार नाहीयेत. तुम्हाला एकेरी दुहेरीवरती कुठेतरी भर द्यावा लागेल. पहिला चेंडू निर्धाव येतोय. दाहुलोली प्रीमियर लीग 2025 मानाची अभिमानाची सन्मानाची स्पर्धा आपण पाहतोय. पुन्हा एकदा हलक्या हाताने थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 1 धाव मिळेल म्हणजेच पहिल्याच 2 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचले फक्त 4 धावा. साक्षी 11 मला वाटतं नाणेफेकीचा कौल हरल्याच्या नंतर बॅटिंग करताना पहिल्या दुसऱ्या विकेटचं पतन होते. गॉन. संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहतो एक आकर्षक सामनावीर टी शर्ट ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. कुमार सावी मनीष तोस्कर यांच्या माध्यमातून सामनावीर एक टी शर्ट आपण पाहतोय. आणि नक्कीच त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. आपलं देखील धन्यवाद. सामनावीरचं टी शर्ट यांच्या माध्यमातून सावी तोस्कर यांच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झाले. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. थोडासा साक्षी 11 संघ बॅकफूट वरती आहे. कारण का मी जसं सांगितल्याप्रमाणे सकाळी कुठेतरी धावा करताना तुम्हाला प्रयत्न हे करावेच लागतील. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये एक चांगला झेल सकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. श्रीकांतच्या माध्यमातून एक चांगली कॅच मैदानाच्या आतमध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. निकेश मात्र दुसऱ्या बाजूने एक चांगली गोलंदाजी करताना पाहतोय. पुन्हा एकदा राईट मोर द विकेट कट करण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी असफल राहिलाय. बॅटवर चेंडू प्रॉपर येत नाहीये. जसं मी वारंवार सांगतोय तुम्हाला एकेरी आणि दुहेरी धावेवरती कुठेतरी धावा ह्या बनवाव्याच लागतील. आपण जर पाहिलं तर 4 षटकांची लढत असेल. पहिलं षटक पॉवर प्लेचं मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बॅटची एज घेतली आहे का या ठिकाणी पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. बॅटर धावचीच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. तिसऱ्या विकेटचं पतन. गॉन. चला पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी. लाजवाब फटका. रिव्हर्सचा अटेम्प्ट आणि प्रयत्न तर चांगला केलाय. त्याच्यामध्ये यशस्वी राहिलाय. पहिल्या चौकार या स्पर्धेच्या माध्यमातून फरार. चौकार 4. तेजस अजूनही मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. परंतु एक फटका लाजवाब बॅटिंग. आता मात्र कुठेतरी धावा यायला सुरुवात झाली. या स्पर्धेचा पहिला चौकार मैदानाच्या आतमध्ये आलाय. तेजसच्या बॅट मधून क्षमता आहे. मोठे फटके मारण्यासाठी मेरिट वरती देखील हा क्रिकेटर खेळला जातो. कारण का खूप सारं क्रिकेट मी देखील पाहिलंय. परंतु अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी असेल. किती धावा बनतील
धावसंख्या जर पाहिली तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 8 धावा. शेवटच्या चेंडूवरती एक लाजबाब फटका आपल्याला तेजसच्या बॅट मधून करण हाफ टॅकल चेंडू पुल करण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग होऊ शकल नाहीये. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ होतोय. 2 धावा मात्र या ठिकाणी मला वाटतं कंप्लीट झाल्यात का. 2 धावा कंप्लीट. धावसंख्या जर पाहिली तर 10 वरती जाऊन पोहोचली आहे आणि नक्कीच धावा यायला सुरुवात झाली. म्हणजे मागच्या शेवटच्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर या चेंडूवरती 2 धावा. दोन्ही बॅटर आता मात्र सेट झालेत. एका बाजूला तेजस असेल तर दुसऱ्या बाजूला आपण ज्याला पाहतोय गौरवच्या माध्यमातून कसा खेळ केला जाईल, कारण का संघ थोडासा दबावाखाली आहे. दबावाखाली जो चांगला बॅटिंग करतो त्याची सराहना झाली पाहिजे. मागच्या 2 चेंडूवरती 6 धावा तर आल्यात. पुन्हा एकदा लाजबाब पटका पाहायला भेटेल. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. 6 धावेसाठी या पहिल्या स्पर्धेचा षटकार येतोय. 6 धावा, 6 रन्स. नक्कीच चेंडू होता स्लॉट मध्ये, त्याला मात्र पार्किंग प्लॉट मध्ये पाठवण्याचं काम केलं. कुठेतरी खराब चेंडूचा कसा समाचार घेतला जातो ना, हे आपल्याला पाहायला मिळालं गौरवच्या माध्यमातून. पुन्हा एकदा अगदी आपण जर पाहिलं तर भारताचा सूर्यकुमार यादवची आठवण करून देणार फटका या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. लाजबाब फटके बाजी अगदी अंतिम षटकामध्ये होताना पाहतोय, परंतु 2 धावा मात्र मिळतील. एक षटकार आला, त्याच्यानंतर आपण जर पाहिलं तर 2 धावा. चांगली बॅटिंग गौरवच्या माध्यमातून आतापर्यंत या षटकातील आपण जर पाहिलं तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्याच्यानंतर षटकार आणि त्याच्यानंतर एक देखना फटका, 2 धावा. म्हणजेच आतापर्यंत पहिल्याच 3 चेंडूवरती 10 धावा आल्यात. राईट एम ओव्हर द विकेट तोच प्रयत्न, परंतु कमबॅक ह्या शब्दाला महत्व असतं. ते मात्र कमबॅक आता मात्र करणच्या माध्यमातून केले जाते. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. याच्यानंतर अजूनही एक षटक बाकी असेल, म्हणजे स्लॉग ओव्हरचे षटक. दमखम कुठेतरी दाखवलंय आणि आता मात्र कुठेतरी एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल. 18. नक्कीच पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं होतं फक्त 10 धावा होत्या. या ठिकाणी एक सोपा झेल धरणीला दान केला जातोय. चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये, कारण का जो ज्याच्या बॅटमधून धावा येतात त्याचा मात्र झेल ड्रॉप केलाय आणि नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होणार नाहीये, तोटाच होणार आहे. कारण का खराब गॅदर मैदानाच्या आतमध्ये शॉट थर्ड मॅन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा आपण जाऊया ज्याच्यावरती या इनिंगची भिस्त असेल, कारण का तेजस मैदानाच्या आतमध्ये आहे. पुन्हा एकदा चांगला फटका, देखना फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या पार. मिळतील धावा. किती आहे? 6. येतोय षटकार. आणि नक्कीच असे फटके मारताना आपण तेजसला खूप वेळा नाही पाहिले, परंतु त्याने ते करून दाखवले. तुम्ही प्रयत्न केले ना तर यशाला सुद्धा त्याच्यासमोर एक दिवस झुकावंच लागतं. चांगला प्रयत्न. धावसंख्या जर पाहिली तर धावून पोहोचली आहे 25. नक्कीच लाजबाब खेळ राहिला या ओव्हरमध्ये. पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर फक्त 8 धावा होता. त्याच्यानंतर एक चांगली पार्टनरशिप महत्वाची असते क्रिकेटमध्ये, त्याला महत्व असतं आणि ते चित्र दोघांच्या माध्यमातून आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या षटकाचा चांगला समाचार घेतलाय. 17 धावा कुठल्यात त्याच्या माध्यमातून आपण जर पाहिलं तर 2 षटकार पाहिलं. शेवटचं षटक महत्वाचं असेल. हे षटक देखील क्रिकेटमध्ये आपण जर पाहिलं तर स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं जातं, कारण का मोठमोठी धावसंख्या येताना पाहतोय आणि दोन्ही बॅटर सेट झालेत. म्हणजेच या षटकामध्ये देखील मोठे फटके येणार यात शंका नाहीये. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चांगली फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. स्कूपचा फटका आपल्याला पाहायला भेटतोय. 4 धावा लॉंग स्टॉप मध्ये. फर्रार चौकार. नक्कीच आपण जर पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती चौकार.
गौरवची बॅटिंग आवडली तर टाळ्या झाल्या पाहिजे, सरांना झाली पाहिजे. लाजबाब खेळ त्याच्या माध्यमातून. हाफ ट्रॅकर चेंडू होता, कुठेतरी हेरलं होतं, थोडासा सफल झाला होता आणि त्याच्यानंतर एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटते श्रीकांतच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं अजूनही 4 षटकांचा माफ करा 4 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. आपण आहोत विरार नगरीमध्ये, घाणीचं तलावच्या बाजूचं ग्राउंड, एक देखणं ग्राउंड आपल्याला पाहायला मिळते. पुण्याच्या एकदा पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला धाडले, चेंडू जातोय का सीमारेच्या पार, मिळतील धावा 4, फर्रार चौकार. दोन गडी मात्र तंबूच्या आश्रयाला परतल्याच्या नंतर कुठेतरी एक आपल्याला टार्गेट सेट करायचं होतं. एक जबाबदारीचा खेळ काय असतो ना, या दोघांनी दाखवले. नक्कीच या इनिंगची कुठेतरी जेव्हा सांगता होईल किंवा आठवण होईल ना, तेव्हा नक्कीच ही भागीदारी कुठेतरी नक्कीच दोघांच्याही लक्षात राहील. पुण्याच्या एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सुरक्षित आहे आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. म्हणजेच कभी तेरी कभी मेरी असं चित्र मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार आला, त्याच्यानंतर निर्धाव चेंडू येतोय. आपण या ठिकाणी पाहतोय धावूलवल्ली प्रीमियर लीग 2025 हा महासंग्राम पर्व पहिले आणि लाईव्ह टेलिकास्टची टीम देखील आमच्यासोबत सकाळपासून चांगलं म्हणजेच पहिल्याच मॅच मध्ये आपण पाहतोय. पुण्याच्या एकदा एक सुप्पा खेळ या ठिकाणी होईल का? या ठिकाणी गौरवच्या खेळीचा अंत होतोय, परंतु टाळ्या झाल्या पाहिजेत. नक्कीच कौतुक करावं तेवढं कमी असेल. कुठेतरी संघ स्वतःचा दबावाखाली असताना इतका चांगला खेळ त्याच्या माध्यमातून झालाय. चला याच्यानंतरची मॅच असेल 6वी स्ट्रायकर्स तर दुसऱ्या बाजूला काकाश्री. दोन्ही संघ या संघाचे संघमालक देखील या ठिकाणी असतील, त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनंदन असेल. चांगला बॅटिंग आपल्याला गौरवच्या माध्यमातून राहिली. मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 33 धावा, डबल 3. सकाळच्या सत्रामध्ये पहिल्याच मॅच मध्ये तुम्ही आम्ही सर्वजण आणि एक चांगली मॅच आणि एक चांगला स्कोर उभा केलाय. याच्यानंतरची मॅच 6वी स्ट्रायकर्स आणि एका बाजूला काकाश्री असे दोन्ही संघ एकामेकासमोर असतील. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असला तर दोन्ही कॅप्टन आमच्या समोर जॉईन व्हायचंय. चला लवकर या. जशी इनिंग संपेल प्रत्येक मॅचची इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. चेंडू पडतोय परंतु पंचाने हेरलं होतं, कुठेतरी थोडासा सफल झाला होता बॅटर. शेवट मात्र गोड या ठिकाणी होत नाहीये आणि धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले फक्त 33 धावा. दोघांचा खेळ चांगला राहिला. याच्यानंतर पुन्हा एकदा विनंती असेल, मी नावं घेतोय जे संघ असतील 6वी स्ट्रायकर्स आणि काकाश्री दोन्ही संघ या ठिकाणी दोघांनी देखील आपण आमच्या समोर जॉईन व्हायचंय. धन्यवाद. रुपया 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 कॅमेरा इकडे दोन बॅट्समन आहे रुपया दादा बॉल ठेवा व्यवस्थित. बॉल जुने बॉल एक बॉक्स मध्ये आपलं नाही हे लावायला नाही फ्रंट बॅक आहे काका ए इकडे इकडे एक तू थांब घालतो ए देवा थांब कॅमेरा थांब ए बाजूला तुम्ही आहे चल कुठे माईक येईल माईक येईल हे तर जागा द्या माईकला. जरा यांची बाईट घेतो. माईक चालूच राहता बंद केलं टाकून ठेव पुढे केतन तुझ्या खालून टाकून ठेव.
एका बाजूला सावी स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय काकाश्री. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. जाऊया नक्कीच एक दुसऱ्या मॅचचा टॉस होतोय. आपण आदरणीय सन्माननीय किरणजी यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा दुसऱ्या मॅचचा टॉस केला जातोय. हेड कॉल केलाय, बघूया काय येतोय. टेल आलाय आणि मला वाटतं या ठिकाणी सावी स्ट्रायकर हा नाणेफेकीचा संघ जिंकतोय, कॉल जिंकतोय. आणि प्रथम देवा नक्कीच पहिली टुर्नामेंट आहे, सर्वप्रथम निर्णय काय असेल? गोलंदाजी करू. आणि नक्कीच खूप सारी मेहनत गेली 2-3 महिने मी देखील पाहतोय सर्वांकडे. धावलोली गावामध्ये या स्पर्धेची चर्चा होती. या स्पर्धेबद्दल तू काय सांगशील आणि कुणाचं सर्वात जास्त महत्त्व आहे? म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे सर्वांचंच महत्त्व आहे, परंतु काहीतरी वेगळं करायचं होतं आणि कुणाची महत्त्वाची भूमिका होती, काय सांगशील? जास्त करून रुपेश आंबेडकरने जास्त हे घेतलं की त्याने जास्त पुढाकार घेतला. बाकीच्या गावातल्या पोरांनी खूप सपोर्ट केला, त्याच्यामुळे आमची टुर्नामेंट पार पडते आता आणि ती सक्सेसफुल होईल. सगळ्यात गावातले पोरं पूर्ण हे करते, सपोर्ट करतील. नक्कीच जास्त वेळ घेणार नाही. आपण जाऊया दुसऱ्या बाजूला. प्रथम बॅटिंग करायची, तुम्हाला किती धावा बनवाल? कारण का पहिले मॅच जर पाहिली ना आपण तर कुठेतरी दबावाखाली असताना 33 धावा बनल्यात. तुम्ही किती धावा बनवाल? सध्या तर आमचा काय प्लॅनिंग नाही आहे, पण 45 ते 50चा टार्गेट आहे, तो पार पाडण्याचा प्रयत्न करू. आणि नक्कीच तुम्हाला देखील तोच प्रश्न, कारण का आयोजन आपण पहिलं आयोजन आहे, आधी ही सुरुवात आहे, तर कशा प्रकारे सुरुवात आहे सर्वांनी, तर आपण त्याबद्दल काय सांगाल? खूप छान रुपेश आणि त्याच्या टीम सपोर्ट चांगल्या पद्धतीने त्यांनी सपोर्ट केला आहे आणि जे मेंबर आहेत जे धावलोलीतले ते चांगले त्यांना सपोर्ट करतायत, त्यामुळे मला खूप चांगलं वाटतंय. नक्कीच जास्त वेळ घेत नाही. दोन्ही संघांना शुभेच्छा असतील. धन्यवाद. आपलं देखील साहेब आभार असेल. धन्यवाद. चला मॅच ऑन करा. विनंती असेल ऑफिशियल पंच दोन्ही मॅच ऑन करा. कुठचाही वेळ जास्त घेतला जाऊ नये याची विनंती असेल आपणास. झालं ना चालू? बॅटिंग कर. नाव कोण रे? बॅट्समन नेम त्याला सांगा. नाव सांगा. टीम मेंबर. चला एक खेळाडू आमच्यापर्यंत पाठवायचा आहे, नाहीतर आपल्याला पॅनल्टीलाइज केलं जाईल. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये 34 धावा बनवायच्या आहेत. पहिल्याच चेंडूवरती एज लागली होती का? एका बाजूला दीपेश मांडवकर, दुसऱ्या बाजूला आपण बॅटर पाहतोय करण दळवी. एक नामांकित क्रिकेटर आहे, धावलोली गावामधून बिलॉंग करताना नक्कीच त्याच्या माध्यमातून चांगला खेळ गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये दमखम दाखवलाय. आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा पहिला चेंडू निर्धाव राहिला होता, अगदी उजव्याशीच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच या ठिकाणी तटस्थ आहेत. गेली 25 वर्ष क्रिकेटचा अनुभव पाठीशी घेऊन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण ज्यांना पाहतोय अंकुश दळवी हे देखील असतील. अगदी दिवसभर त्यांना देखील आपण खेळताना देखील पाहणार आहोत. अगदी आंतरराष्ट्रीय परिषदेचा नियम क्रमांक या ठिकाणी 22 अंमलात आणण्यात आला आणि वाईटची घोषणा केली. पुन्हा एकदा तोच प्रयत्न, लगातार दुसरा चेंडू या षटकातील आपल्याला पाहायला भेटतोय. म्हणजेच पहिल्याच
आणि सुनील जे आहेत म्हणजेच त्याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. पुन्हा एकदा कुठेतरी चेंडू पडतोय, थोडासा आतमध्ये येतोय, थोडंसं लाऊड अपील केलं होतं परंतु कुठचाही दबाव आमच्या पंचांवरती नाहीये. आपण जर पाहिलं तर धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली, फक्त 2 धावा या षटकामध्ये वाईडच्या स्वरूपामध्ये आल्यात. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आपण क्षेत्ररक्षण पाहू शकतो. शॉर्ट थर्ड मॅन, पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर, एक लॉंग ऑफ. दुसऱ्या बाजूला आपण लॉंग ऑन ला पाहतोय. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये एक क्षेत्ररक्षक, मिड विकेट, एक लॉंग ऑन. पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न होता परंतु अपयशी राहिलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. कुठेतरी या खेळाडूकडे दमकम आहे आणि चांगले क्रिकेट त्याच्या माध्यमातून, सुनीलच्या माध्यमातून देखील झालंय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. आपण जर पाहिलं एक चांगल्या क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांच्या भेटीला कधी येणार, ही टुर्नामेंट आपल्या भेटीला कधी येणार हे सर्वांना आतुरता लागली होती आणि तो दिवस मात्र आज आलाय. आपण पाहतोय पुन्हा एकदा थोडासा बदल केला जातोय. पहिलं षटक पॉवर प्लेचं 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. 2 खेळाडू, एक मिड विकेट मध्ये आहे. दुसरा कुठे लांब पुन्हा एकदा सुनील मार्गस्थ होतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न परंतु कुठेतरी बॅट आणि बॉलचा काही संपर्क होऊ शकला नाहीये. आपण जर पाहिलं तर पहिलं षटक अगदी 2 धावा जरी या षटकामध्ये आपण पाहिल्या वाईटच्या स्वरूपामध्ये आल्या असल्या तरी सुद्धा हे षटक चांगलं राहिलंय. कमबॅक या शब्दाला क्रिकेटमध्ये महत्व असतं. ते कमबॅक मात्र आपल्याला सुनीलच्या माध्यमातून केलं जाते. एक दाखवून देते की का मी एक 15 ते 16 वर्ष चांगलं क्रिकेट मागे खेळलंय आणि त्याचा अनुभव घेऊन आज धावलवली प्रीमियर लीग मध्ये तो जलवा दाखवतोय. अल्टी पलटी करून खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी चकमा दिलाय. चेंडू मात्र कुठेतरी निर्धाव जातोय. लगातार या षटकातील 4 चेंडू निर्धाव आपल्याला, म्हणजेच पहिलं षटक पॉवर प्लेचं मोठे फटके येताना आपण पाहतो परंतु कुठेतरी बांधून ठेवलंय. फटका तर खेळलाय, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय का आणि कुठेतरी चुकी झाली, थोडंसं फंबलिंग होतंय. 2 धावा मात्र मिळतील. लेझी क्रिकेट आपल्याला याला म्हटलं जातं. ज्या ठिकाणी 2 धावा झाल्या असत्या, पहिला तर कॅच झाला असता, त्याच्यानंतर कुठेतरी 200 ते 3 धावा होत आहेत आणि चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतो. पहिल्या षटकाची सांगता झाली आहे, अंत झालाय आणि धावसंख्या जर पाहिली तर बिनगडी बाद फक्त 5 धावा. नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 8 संघांना पाहतोय. 8 संघ आणि नक्कीच ज्या 8 संघाने आपण जर पाहिलं तर शिवाज्ञा रायडर्स त्यांचे ओनर असतील दीपेश चंद्रकांत चौगुले, आपण त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्या संघाला शुभेच्छा देऊया. त्याच्यानंतर 5 ब्रदर्स त्याचे देखील ओनर या ठिकाणी आहेत, मला वाटतं सिद्धू आपटे. त्याच्यानंतर सायली 11, लवू भिकाजी पोकले यांना देखील आपण ओनर म्हणून पाहतोय. त्याच्यानंतर साक्षी 11, सुनीलजी पोकले यांचा संघ असेल. दुसऱ्या बाजूला काकाश्री रुपेजी सुगम यांचा संघ असेल. त्याच्यानंतर रिधान 11, नितीनजी तिलोटकर साहेब यांचा देखील या स्पर्धेच्या माध्यमातून संघ खेळताना आपण पाहतोय. त्याच्यानंतर आपण पाहिलं तर नाखवा 11, मारवेलवाडी तुषार शिवगण आमचे बंधू यांचा देखील संघ खेळताना पाहतोय. आणि त्याच्यानंतर शेवटचा साळवी स्ट्रायकर नरेंद्र साळवी यांची टीम देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 8 संघ पार्टिसिपेंट या स्पर्धेच्या माध्यमातून करतायत. कोण जिंकणार ही ट्रॉफी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला त्याचा निकाल आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. परंतु जो संघ चांगलं क्रिकेट खेळेल तो मात्र ही ट्रॉफी नक्कीच जिंकेल.
तेजस पोकलेला प्राचारण केलंय, चांगला फटका. दीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चुकी होते आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. लाजवाब फटका आणि चुकी कोणाकडून झाली, कारण का जो क्षेत्ररक्षक आहे त्याला मी चुकी करताना आतापर्यंत जास्त वेळा पाहिलं नाहीये, कारण का चांगल्या कॅचेस याच्या अगोदर खूप साऱ्या पकडल्यात, परंतु अशी चुकी पुन्हा होणार नाही याची देखील दक्षता. विजय आहे त्या ठिकाणी, खूप साऱ्या कॅचेस पकडून आपल्या संघाला म्हणजेच दसुरे वाडीला खूप सारे विजय मिळवून दिलेत, परंतु आज चुकी होते, चौकार येतोय. पुन्हा एकदा थोडंसं गती परिवर्तन केलं जातंय, त्याच्यामध्ये यशस्वी राहिलाय. आणि आपण जर पाहिलं तर निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. मैदानाच्या आतमध्ये एक चांगला क्रिकेटचा खेळ तुम्हाला सर्वांच्या भेटीला. आपण जर पाहिलं ही स्पर्धा कधी येणार याची आतुरता होती, तो दिवस मात्र आज आलाय. पुन्हा एकदा तटियार सर्कलच्या आतमध्ये चेंडू फील्ड होतोय, एकच धाव मिळेल आणि धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. बिनगडी बाद आपण जर पाहिले तर फक्त 10 धावा. अजूनही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहू शकतो 24 धावांची आवश्यकता असेल. सकाळपासून म्हणजेच पहिल्या मॅच पासून आमचे बंधू केतनजी स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये आहेत. यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून सकाळपासून एक चांगलं टेलिकास्ट केलं जाते आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर गेले 3 ते 4 महिने या स्पर्धेची चर्चा होती. धावलोली प्रीमियर लीग वारंवार त्या गोष्टीची चर्चा देखील झाली पाहिजे आणि नक्कीच ती स्पर्धा मात्र आज तुम्हाला सर्वांच्या भेटीला आली आहे. चेंडूला स्टीअर केले, त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाहीये. 2 धावा मात्र नक्कीच मिळाल्यात. तटीय सर्कलच्या आतमध्ये थोडंसं पुन्हा एकदा लेझी क्रिकेटच्या परिभाषेमध्ये सांगायचं झालं तुमची गोलंदाजी, तुमची फलंदाजी, त्याचबरोबर तुमचं क्षेत्ररक्षण कसं होतंय हे महत्वाचं आहे. परंतु या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण म्हटलं तर क्रिकेटची जमेची बाजू असते. आपण जर पाहिलं पुन्हा एकदा कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला पाठवलंय, काऊ कॉर्नरमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फील्ड करतोय. तदवर मला वाटतं 2 धावा मिळतील आणि धावसंख्येचा ग्राफ या षटकामध्ये कुठेतरी वाढलाय. मागचं षटक राहिलं होतं फक्त 5 धावा आल्या होत्या, त्याच्यानंतर आपण पाहू शकतो या षटकामध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्यात 9 धावा, म्हणजेच पहिल्याच चेंडूवरती चौकार कुठेतरी आला होता. विचार करतोय की माझ्या हातातून चेंडू कसा गेला, कारण का असं कधी होताना दिसत नाहीये. परंतु क्रिकेट आहे, खूप सारे क्रिकेटर कॅच सोडताना पाहिलेत आणि जे कधी कॅच पकडत नाही त्यांना देखील पकडताना आपण पाहिले. फॉलो मॅप करा, सरळ समोरच्या दिशेने पुन्हा एकदा चुकी होते. 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. बॅकअप केलं जाते, गॅदर केलं जाते. धावसंख्या जर पाहिली तर दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण या ठिकाणी पाहू शकतो दुसऱ्या षटकाची सांगता होते. धावसंख्या बिनगडी बाद 16 धावा. पाणी पाहिजे का त्यांना, तो पण स्पीकर ह्याच्यावरती ठेवू ना, ह्याच्यावर इकडे ठेवला लाईव्ह चांगला होता लाईव्ह चांगला प्लेअर हे जवळ आहे ना आणि हा डिस्टन्स जवळ आहे. काय बोलतो बंधूवर आहे ना, सोळा दिने 16 पाहिजे ना, 32 नाही 18 पाहिजे, 12 लाख 16 झाले, 34 ला गेले, 34 ला गेले, 16 दिने 32. रुपेशजी जरा आम्हाला पाण्याची एका बॉटल ठेवू, बाकी काय नाही. विशाल पोकले चला थोड्याशा विश्रांतीनंतर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पहिलाच मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच एक यादगार मॅच, पहिलीच मॅच एकमेकासमोर. दोन्ही संघ एका बाजूला शिवाज्ञा रायडर्स, दुसऱ्या बाजूला साक्षी 11. याच्यानंतर देखील एक बिग मॅच, बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. साळवी स्ट्रायकर, दुसऱ्या बाजूला काकाश्री यांच्या माध्यमातून दुसरी लढत देखील आपल्याला पाहायला मिळते. विशाल पोकले एक नवोदित यंगस्टर ज्याने
चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून अगदी गेली 4 ते 5 वर्षामध्ये बॅटिंग तर चांगली करतो, परंतु संघ थोडासा आता संघाला कुठेतरी जरूरत आहे एक चांगला खेळाची, त्याच्याकडून कसं षटक हाताळतोय हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल. आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत करूया. पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण झाली आहे, दुसरा या ठिकाणी पुन्हा एकदा चुकी होते आणि खराब गॅदर म्हणावं लागेल. क्षेत्ररक्षण हे क्रिकेटची जमेची बाजू असते आणि विजयाच्या माध्यमातून वारंवार चुकी केली जाते. आपण जर पाहिलं तर एक पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला असता, परंतु 2 धावा या ठिकाणी मिळतील. दुसऱ्या बाजूने दोन्ही बॅटर बहरामध्ये आहेत, चांगली बॅटिंग करतात. एका बाजूला बॅटर असेल दीपेश आणि दुसऱ्या बाजूला करणच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 18 धावांची भागीदारी आतापर्यंत पेश करताना आपण पाहतोय. विशाल पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता, परंतु यशस्वी नाही राहिलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. आपण जर पाहिलं तर अजूनही मॅच जिंकण्यासाठी 10 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा विशाल सज्ज झालाय, कुठेतरी थोडासा त्याच्यावरती देखील दबाव होता, कारण की एक सोपा झेल सुटला, त्याच्यानंतर कमबॅक करतोय. नंतरचे 2 चेंडू आपल्याला पाहिले तर निर्धाव येत आहेत. म्हणजेच पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर 2 धावा, त्याच्यानंतर 0 आणि त्याच्यानंतर 0. धावसंख्या फक्त 18. मॅच जिंकण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागेल, कारण का सलामीचे बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु त्यांच्या बॅटमधून एक चौकार किंवा षटकार आला तर एक आत्मविश्वास वाढवून देणारा फटका या ठिकाणी होऊ शकतो. परंतु खराब लाईन, दिशा से भटके तो मिलेंगे फटके. 1 धाव मिळते. धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली आहे 19 या आकड्यावरती. चांगलं षटक तर हे देखील राहिलंय. फक्त आतापर्यंत या षटकामध्ये 3 धावा खर्च करतोय. विशालच्या माध्यमातून चांगला खेळ राहिलाय, बॅटिंग काही खास करू शकले नाहीये. टॉपेज घेतले क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या विकेटचं पतन होतंय का? होतंय. पहिलं विकेट या ठिकाणी पहिली विकेट मात्र तंबूच्या आसऱ्याला परतेल. चला न्यू बॅटर त्वरित यायचंय. अगदी नक्कीच दुसरा एक स्टार क्रिकेटर आमचे बंधुतुल्य मित्र निकेश किरंजेला पाहतोय, ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं तर आम्हाला देखील आठवण आहे वसईच्या ग्राउंडवरती 4 बॉलमध्ये 4 6 मारण्याचा कारनामा केला होता. परंतु या ठिकाणी कुठेतरी मॅच थोडीशी वेगळी आहे, लीग थोडीशी वेगळी आहे, परंतु आज आपल्या गावाची लीग खेळताना कसा खेळ राहील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल, कारण का इथे षटकार आणि चौकाराची आवश्यकता असेल. जवळ क्षमता तर आहे षटकार मारण्याची. बघूया त्याची बॅट कशा पद्धतीने बोलते. आपण जर पाहिलं तर चांगला बॅटर आहे निकेश किरंजेला आपण पाहतोय. मोठा फटक्या मारण्यासाठी जाणला जातो, परंतु काय घडतंय, एक सोपा झेल ड्रॉप केला जातो. एक पहिला झेल तर पकडला होतोय, परंतु कुठेतरी सकाळपासून राहिलं. या मॅचचा जो लेखाजोखा पाहिला तर सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक संधी निर्माण झाली होती, परंतु 2 धावा मिळत आहेत. धावा कशाही येऊत, परंतु धावा येणे हे क्रिकेटमध्ये महत्त्वाचं असतं. दोन्ही बाजूने पाहतोय क्रिकेटर्स प्रॅक्टिस देखील करतायत, कारण का आपल्याला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खेळायचं. एक मोठी स्पर्धा आहे, एक मेजवानी आहे आणि त्याचा स्वीकार मात्र नक्कीच सर्वजण करतील. खराब लाईन आणि दिशा पाहायला भेटे. चेंडू पडतोय थोडासा उजव्या रेषेच्या बाहेर पिचिंग होतोय. आपण जर पाहिलं तर नक्कीच 1 धाव मिळेल आणि धावसंख्येचा ग्राफ मात्र वाढलाय, जाऊन पोहोचली आहे 22. फक्त एका चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मैदानाच्या आतमध्ये मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये होता, परंतु बॅटला चेंडू ब्रश होऊ शकला नाहीये.
शेवट मात्र विशालने चांगला केलाय. मॅच येऊन थांबली आहे. 6 चेंडू आणि आत्ता मात्र धावांची आवश्यकता असेल मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू आणि 12 धावा. चला ऑफिशियल पंचांना विनंती असेल घाई करा, कारण का मी वारंवार सांगतोय तुम्हाला सर्वांसाठी एक देखणं आयोजन आपल्याला पाहायला भेटते. एका दिवसामध्ये आपल्याला ही स्पर्धा कव्हर करायची आहे, म्हणून कुठचाही अवधी जास्त घेतला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे. सचिनला प्रचारण केलं जाते. 4थं षटक आपण या ठिकाणी पाहतोय. 6 चेंडू 12 धावा. कंपल्सरी चेस आहे, म्हणजेच 12 धावा या तुम्हाला बनवाव्याच लागतील. या स्पर्धेचे काही नियम आहेत, अटी देखील आहेत. चला घाई करा, थोडासा विलंब होतोय. 6 चेंडू 12 धावांची आवश्यकता ही मॅच जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं तर टाइम जर जास्त झाला ना एक प्लेयर सरळ आतमध्ये. अजून त्यांच्याकडे फक्त किती मिनिटं आहे? 3 मिनिटं आहेत अजून एकावर. फक्त अरे किती मिनिटं दिली होती ते सांग. 45 दिलेली दोघांना. 20-20 मिनिटं. मग 40 मिनिटं ना. 5 मिनिटं आपण अशी ठेवली त्यांना बाहेर वगैरे. नक्कीच या षटकातील पहिला चेंडू तर झालाय. पहिल्या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर फक्त 1 धाव आली आहे. 5 चेंडू 11 धावांची आवश्यकता आणि नक्कीच दोन्ही संघ दमखम दाखवतील, कारण का सगळे नामवंत क्रिकेटर आहे. धावलोली गावातून बिलॉंग करताना आत्तापर्यंत आपल्या गावासाठी किंवा आपल्या वाडीसाठी चांगलं क्रिकेट खेळले, परंतु आज कुठेतरी आपला संघ मालक नाराज होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे, कारण का आपल्या संघामध्ये त्याने आपली का वर्णी लावली आहे हे देखील आपण दाखवून द्यायचंय. फक्त या षटकातील म्हणजेच अजूनही 5 चेंडूसाठी मला वाटतं 3 मिनिटांचा खेळ बाकी असेल. 3 मिनिटांमध्ये 5 चेंडू झाले नाहीत तर एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये येईल आणि चांगली नियमावली आहे. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. झेल होतोय का या ठिकाणी? बॅटर निकेतचा खेळ मात्र संपतोय. गॉन. नक्कीच मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण जर पाहिलं तर बोलतोय तो ठीक आहे. मौज कर रे भाई. नाही मला मी एकदा वेळ नाही आलो तर आलो सर. हां मी संध्याकाळी. नक्कीच 4 चेंडूने फक्त 2 मिनिटं बाकी असतील. 4 चेंडू आपल्याला डिलिव्हर करायचे आहेत, नाहीतर एक खेळाडू आतमध्ये. नियम हे महत्वाचे असतात. शेवटच्या क्षणी चेंडू गॅदर करतोय. पुन्हा एकदा काय घडतंय? तू चल मैं आया, म्हणजे निकेश जसा माघारी परतला तसा दुसरा बॅटर तरी त्याच्या माघारी येतोय. चला न्यू बॅटर त्वरित द्यायचंय. साऊंड येतो काय? साऊंड येणार नाही. नाही हो माहिती आहे. चांगली गोलंदाजी सचिनच्या माध्यमातून होताना मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. एकदा पहिलीच मॅच चांगली होते. सुरुवात तर चांगली झाली. फक्त 2 मिनिटाचा अवधी बाकी असेल. 3 चेंडू फेकायचे. पुन्हा एकदा चेंडू पडतोय, थोडासा उसळी घेतोय आणि ला जबाब खेळ सर्वांचा तर राहिलाय, परंतु जो संघ चांगला खेळलाय
तो मात्र विजयी नक्कीच होईल या मॅचमध्ये. 2 चेंडूने 11 धावांची आवश्यकता. 2 षटकार हे मारावेच लागतील. नक्कीच अगदी वेळेवर स्पर्धा चालू झाली. वेळेचं खूप बंधन असतं. देर से आहे लेकिन दुरुस्त आहे. थोडासा उशीर झाला. षटकार येतोय आणि 6 धावांची मोहर लावली. या मॅच मध्ये काय घडतंय? 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. करण दळवीच्या बॅट मधून एक चांगला फटका. नेत्रदीपक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला दिसते आणि नक्कीच 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. चला शेवटचं 1 मिनिट शिल्लक आहे. 1 चेंडू आपल्याला डिलिव्हर करायचं आहे. त्याच्यानंतर साळवी स्ट्रायकर आणि काका श्री देवीदास खावडकर यांची टीम खेळताना आपण पाहणार आहोत. मोठमोठे बॅटर त्यांच्यामध्ये देखील आहेत. 1 चेंडू 5 धावांची आवश्यकता. ही मॅच आवडली असेल तर टाळ्या झाला पाहिजेत. एका बाजूला सचिन, दुसऱ्या बाजूला करण. हाफ ट्रॅकर चेंडू त्याच्यावरती केला प्रहार, परंतु चेंडू जातोय. या ठिकाणी ही मॅच मात्र साक्षी 11 हा संघ मात्र जिंकतो आणि दोन्ही संघांनी चांगले क्रिकेट खेळले. प्रयत्न तर करणने देखील केले होते, परंतु ठीक आहे, अजूनही टुर्नामेंट बाकी आहे, अजूनही मॅचेस बाकी आहे. आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. धन्यवाद.